आणि सासूबाई सासरे बुवा मेहून आलाय म्हणून काय बेत बनवलाय काय आहे का नाही? बेत बनवलं की काय बघून आहे बेत? तर बेत बनवलाय बाबा बघूलेत. ह्या बघून आहे वा त्या नवं ह्या बघून आहे. हे माझा उपास आहे म्हणून कसं दिसते तरी बी कशी आहे मटेरियल बी कसं आहे माल बी कसा आहे हा. भाजले नाही केली व कारण उद्या आम्ही जाणार आहे बाहेर देवाला पण पै पाहुणे आल्यावर काहीतरी त्यांच्याकरता बनवावं लागतं म्हणून एवढी बनवलं. गाडी घेतली त्यांना काय तर केलं पाहिजे का नाही गोड कौतिकाला आपल्यात आली ती आणि मेन म्हणजे माझी आई बाप गाडीला लय लागली ती नाटायला. गाडी बघितली की म्हणते ती हृदय असं कसं भरून येतंय अगं कौशी लय दिवसापासून नव्हती तुला गाडी घेतली लय आनंदाची गोष्ट आणि मेन म्हणते ती निर्णय तो जे घेतलाय ती एकदम चांगला घेतला निर्णय. त्यांनी म्हणतो तो दुसरी घेऊया पण माझ्या दादूची इच्छा होती घेतली तर कोणची गाडी येते बुलेट सांगा की मला नाव येत नाही. युनिकॉर्न हा बघा ती युनिकॉर्न घेतली बहिणीनं खरं बरं माझी गाडीवर मला लय भारी वाटतंय घेतल्यापासून गाडी घ्यायचं गाडी या गाडी पैसे काहीच दिसेना बाहेर. दिसतंय की दिसत कसं नाही. अजून एक इच्छा आहे बघा होय ती इच्छा कधी तुमच्या लय इच्छा आहे त्या हो कधी पूर्ण काय तुम्हाला सारखं सोनं तरी पाहिजे गाड्या पाहिजे त्या घर पाहिजे. अहो, कष्ट करते गुरावणी काय कष्ट करते म्हणून स्वप्न बघते आणि कष्ट करून स्वप्न बघून सगळी स्वप्न मी माझी पूर्ण करते. कळलं का तुम्हाला? तुम्ही मला असलं टोमणं देऊ नका. मी नाही देत टोमणं काय कसे अहो माझी अप्सरा होय अहो जीव नुसता तुळतुळ करायचा दुसऱ्यांच्या गाड्या बघितल्यानंतर खरंच लय वाईट वाटत होतं. पण जेव्हापासून माझी अप्सरा माझ्या घरी आली का नाही तेव्हापासून एक नवीन किरण अशी जागी झाली माझ्यातली. अजून मला बळ आलं कष्ट करायला. होय बर काय हो बरोबर म्हणताय चुकीचं आहे का काय चांगलं आहे का नाही? आम्ही कुठे तुला म्हणलंय चुकीचं आहे. आता गाडी घेतली गाडीला 4 पैक गेले तर म्हणले आता नेट करून कष्ट करावंच लागणार आहे ना. अहो, आता गेलेले 4 पैसे आपल्याला कमवावं लागणार आहेत. आता ही 2 चाकी आहे काय आता ये 2 इच्छा आहेत अजून 2 इच्छा. आता मग एक होती नाही, नाही, आता दोन, 2 दोन. झाल्या आता- अजून तासाभरानं 4 होणार. नाही तसं काय सुद्धा नाही. आता फक्त 4 खोल्या एकदम मस्त मध्ये काढायच्या काय आताच नाही ते बरं बहिणी ना दमादमानं आणि 4 चाकी एक घ्यायची. एवढ्या 2 गोष्टी करायच्या त्या म्हणजे करायच्या त्या बघा. मग त्याला दिवस रात्र मेहनत करायची लागली तरी पण करायची पण ह्या 2 गोष्टी करायच्या त्या लय म्हणजे लय जिद्द आहे. जिद्द ठेवल्यावर फळ ही मिळतं. जिद्द ठेवली म्हणून ही फळ मिळलंय काय. स्वप्न बघायला कुणाची ही काय बंधन नाही. स्वप्न बघितल्यानंतर ना स्वप्न प्रत्येक पूर्ण होतं. तसं माझं ह्या गाडीचं स्वप्न पूर्ण झालं. ही बघितलं का नाही इतकं मस्त वाटतंय का नाही काय सांगू नको नाही इतकं भारी वाटतंय. काय अगं सांगायला लागली एका लेकराला एवढा जीव लावत नाही एवढा तू गाडीला लावायला लागली आणि स्वप्न माझं पूर्ण होतंय. ही लक्ष्मी आहे माझी काय ही लक्ष्मी आहे माझी. तुम्ही तसं बोलू नका. ज्यावेळेस आपल्यापाशी नव्हतं त्यावेळेस अनुभवलंय मी याची किंमत काय आहे ती आणि जेव्हापासून ही माझ्यापाशी आली तेव्हापासून पण अनुभवलंय खरंच हिची किंमत काय आहे ती. यातला बदल तुम्हाला तिच्या तोंडून ऐकाय भेटत नाही पण ज्या वेळेस आपल्याकडे गाडी नव्हती आपण प्रत्येकाला गाडी मागायचो त्यावेळेस आपली किंमत लोक करायची. का करायची तर तुमची ऐपत नाही गाडी घ्यायची. कुठं जायचं झालं की तुम्ही गाडी मागता म्हणून. तर बघा मगाशी ह्यांच्या मित्रांनी शेंगा दिले ते आई पप्पा आले ते मनुष्य ना त्यांचा मित्र पण खरंच भारी आहे. मित्र एकच आहे खरंच भारी आहे. प्रत्येक अडचणीला धावून येणारा ह्यांचा एकच मित्र. काय पण त्यांच्या शेतीत निघू द्या पहिल्यांदा म्हणणार महेश येऊन घेऊन जा. वैरण असू द्या शेंगा असू द्या काय पण असू द्या बोरा असू द्या ये आणि घेऊन जा. नसला जुळत तर पोरांना पाठवून दे काहीला पाठवून देऊ अशा भाषेत असं बोलते. तर इतक्या मांडव्या शेंगा दिल्या त्यांच्यात शेवग्याची बाग आहे. बाग आहे ना शेवग्याची बाग आहे बोरीची बाग आहे. तर मग आई पप्पा आले की मग कळलं एवढ्या मांडव्या शेंगा दिल्या त्या घेऊन जातेली आपल्या रानातल्या शेंगाचं कालवण करून खाऊ द्या कसं आहे कसं नाही सांगा म्हणली. नाती जपली तर जीवापाड जपावती नाही तर त्या नात्यात पडून तुला नाव घे म्हणलं असतं नाव घेतलं असतं का नाव घेतलं असतं दोस्त म्हणतो की महेश शेंगाने तुला नाव घे म्हणलं असतं घेतलं असतं. आता कसं घेतलं की माया म्हणाल की रागानं हो त्यांनी म्हणलेलं आम्ही तर नाव
निघून जाते ते आणि आता तो कसं महेश म्हणून नाव घेतलं तेवढंच आहे ना. आता ते म्हणलेलं सांगितलं ग आय मग तिला माहिती म्हणून तो म्हणाव का म्हणलं सॉरी. अहो तुमची लेख उघराट आहे तुम्हाला माहित नाही का? तिला माहिती ती दोस्त आहे ती तिला नाही म्हणलं की सॉरी म्हणली की आता ती म्हणलं म्हणून मी सांगितलं होतं सर की ती तसं म्हणते ती तुझी सासू सासरा आले तर म्हणल्यावर शेंगा येऊन घेऊन जा. तुला नसलं जुळत तर मी आणून देतो, मला नसलं जुळत तर पोरा शिकला लावून दे. हेच मी सांगितलं, दुसरं काय सांगितलं काय? चांगलं अगं सांगितलं. 400 गाण्याची म्हणलं तर 10 रुपये येते. आता हे कमीत कमी 2-3 किलो शंकर असेल, 2-3 किलो. हो सहज असायला पाहिजे. 2-3 किलो शेंगा खायच्या. खरंच मानलं बरं ह्यांच्या मित्राला. प्रत्येक अडचणी ह्यांच्या धावून येते, तर फक्त व्हिडिओ मध्ये दिसत नाही तर एवढंच नाही ते व्हिडिओ मध्ये दिसत नाही कारण त्याला ते नको वाटतंय त्यामुळे येत नाही. नको पण वाटायचा त्याची प्रश्न नाही, त्यांना लाज वाटते, त्यांना मग कुठलंही तीच- प्रतिबंधन नाही, फक्त ती लाज देतात, दुसरं काय सुद्धा नाही. आणि खरंच बरं का दादा लय चांगला आहे, आणि त्यांची मालकीन पण चांगली, त्यांची आई पण चांगली, आणि त्यांचा भाऊ, त्यांचं पूर्ण परिवार एकदम चांगला आहे. जसं आपलं परिवार आहे तसंच त्यांचं परिवार आहे. है का नाही? आणि तुम्हाला सांगायची गोष्ट त्यांची मंडळी आपण चिचणीला जाताना आपल्या संग होतं त्या व्हिडिओ मध्ये होत्या पण ते आला नाही, ते पण होता पण त्याला ती नको अहो, वाटतंय. मी व्हिडिओ ती काढला ते हसायला लागलो. दादा महेश म्हणलं तो का व्हिडिओ काढला, मला कळलं सुद्धा नाही. वाहनातच ग व्हिडिओ काढला होता. हा. तर बघा हे असं प्रेम असतं गावाकडं. गावाकडली एखाद्याला जीव लावला तर अपाट जीव लावते ती, लय लावते. आणि एकदा जर नाही लावायचं म्हणलं मनातनं माणसं उतरली तर त्या माणसाचं तोंड बी बघत नाही ते. मनातनं माणसं का उतरते ते? माणसानं जर गद्दारी केली तर माणूस मनातनं उतरत ना. नाही गद्दारी केलं माणूस कशाला उतरतय? जगात अशी माणसं आहेत ती की स्वतःचा स्वार्थ करता, कोणाला आपण चुना लावतोय कुणाला काय करतोय ही विचार करत नाही ती. स्वार्थ तेवढा मध्ये येऊ द्यायचं नाही, मग कुठल्याच नात्याला काहीच होत नाही. स्वार्थ मध्ये आला की सख्या भावाचं सुद्धा नातं टिकत नाही का गाई? नाही टिकत. हा बरोबर आहे का नाही? सख्या नातं सुद्धा टिकत नाही. त्यामुळे स्वार्थ ही कुठल्याच नात्यात नसावा. कुठलंही नातं असू द्या, मित्राचं नातं असू द्या, आपलं कुठलंही नातं असू द्या, फक्त त्यात स्वार्थ कुठला नसावा. निस्वार्थ प्रेम करावं, निस्वार्थ नातं जपावं, हीच मला म्हणायचं. अगं तसंच असतं, स्वार्थाने सगळंच असतंय त्यात. साव काय नाही त्या याचं. जोडलेली नाती तेवढीच चांगली. आपण सगळ्या नात्याची सर येत नाही, शेवटी रक्ताचं नातं असते. होय की ग, रक्ताचं नातं असते. पण आता ही सासूबाईने 1 लाख मोलाचा शब्द सांगितला, पण सासूबाईला बी मी लाख मोलाच्या पुढला एक शब्द सांगतो. ज्या वेळेस आपली आपल्या उपयोगी येत नसते ती तेव्हा मानलेली नातीच आपले जीव पाड. मानलेली येते ती, हा. मानलेली नाती येते ती, आपली कारण नाती आज येते. जगात म्हण आहे आईबाप सोडलं तर सगळं एकात घेता येतंय, पण आईबाप कधी भेटत नाही ती, एकात घेता येत नाही ती. आई बाबा सर कोणच करू शकत. हा तसं आज आपल्याला जगाने भरभरून आपल्या संग नाती जोडली आहेत. नाती सांभाळते ती बी, नाती सांभाळणारी पण नाही ती. लय म्हणजे का तर आपलं तोंड गोड आहे हो, आपण कधी कुणासंग भेदभाव केला नाही, कोणी असू द्या. धरलं तर हाय, नाही धरलं तर कायच नाही. हा. तशी नाती कडेवर टिकवा. आम्ही तर हाय, हा आम्हाला जी गद्दार भेटल त्याला आम्ही सोडून देतो, आणि जे चांगलं आहे त्याला आपण जीवाला जीव तसंच देऊन आहे राहतोय. मग. आजकाल तसंच आहे. कळतं पण आम्ही उशिरा कुणाकुंड कळतं. स्वतःच्या स्वार्था करता कुणासंग आपण नातं जोडलंय का? नाही हा तशी आहे जगात तशी अनेक सगळी बुद्धीची नाती आहे ती. चांगली आहे ती, रक्ताई सुद्धा नाती चांगली आहे ती, आज जोडलेली नाती सुद्धा चांगली आहे.